नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहे एका क्रिप्टो मायनिंग ॲप्लिकेशनबद्दल, ज्याचं नाव आहे AIX हॅश. तर हा जो प्रोजेक्ट आहे तो टॉन ब्लॉकचेनवरती आधारित असून टेलिग्राम ॲपवर तुम्ही याचं मायनिंग सुरू करू शकता. या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत 3,47,000हून अधिक लोक मायनिंग करत आहेत. तसेच या प्रोजेक्टच्या टीमकडून असं सांगण्यात आलं आहे की या टोकन्सचं जे ट्रेडिंग आहे ते पुढल्या महिन्यात एप्रिलच्या 18 तारखेला सुरू होणार आहे. आणि तसा टायमरसुद्धा त्यांनी त्यांच्या युजर इंटरफेसवरती सुरू केला आहे. तो कुठं केला आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर या प्रोजेक्टमध्ये फ्री मायनिंग करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा तुमच्या मित्राच्या रेफरल लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला थेट या AIX हॅश या प्रोजेक्टच्या इंटरफेसवरती डायरेक्ट जाता येईल. पुढे जाण्याआधी आपणास एक बाब आवर्जून सांगू इच्छितो की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त माहितीस्तव बनवलेला असून तुम्ही या प्रोजेक्टची मायनिंग करावे किंवा करू नये याबाबत मी कुठलीही शिफारस करत नाही. आपण स्वतः अभ्यासपूर्वक याबाबत आपले स्वतःचे निर्णय घ्यावेत. तर आपण आता स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात की याचं मायनिंग कसं सुरू करायचं. तर यासाठी तुम्हाला टेलिग्राम ॲप किंवा तुमचं टेलिग्राम चालू असणं गरजेचं आहे. तर तुम्ही टेलिग्रामला ओपन केल्यानंतर तुम्हाला रेफरल लिंक मिळेल किंवा तुम्ही डायरेक्ट रेफरल लिंकला जाऊन करून याचं लॉन्च करू शकता. तर मी इथे हा जो रेफरल लिंक पाठवलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असा मेसेज येईल की स्टार्ट करा म्हणून. तर तुम्ही स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा डायरेक्टली मायनिंगच्या ॲपवरच्या इंटरफेसला घेऊन जाईल. आता यामध्ये स्टार्ट मायनिंग हे येलो कलरमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटिंग युनिट इनॅक्टिव्ह ॲक्टिवेट नाव असा एक मेसेज येईल. तर त्याला ओके म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची इंटरफेस पाहायला मिळेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला वॉलेट कनेक्ट करा असा मेसेज येतो. तर हे वॉलेट कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला कनेक्ट वॉलेट इन टेलिग्राम. आता ह्याचं एक फीचर असं आहे की सर्व जी काही तुमची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मायनिंग आणि तुमचं जे फ्युचरमध्ये जे काही तुमचे टोकन्स सेव्ह होणार आहेत ते टेलिग्रामच्या वॉलेटमध्येच ट्रान्सफर होतील. जर तुमच्याकडे वॉलेट नसेल तर तुम्हाला ते वॉलेट क्रिएट करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर पुढे यावरती तुम्ही कनेक्ट वॉलेट म्हणल्यानंतर तुम्हाला पुढच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारावं लागतात जे टेलिग्रामचे स्टँडर्ड आहेत. तर त्याच्यावरती तुम्ही त्या स्वीकारल्यानंतर कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वॉलेटचा इंटरफेस ओपन होईल की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असेल की तुम्हाला एक्झिस्टिंग वॉलेट म्हणजे लोड करायचं आहे की नवीन वॉलेट करायचं आहे. तर बऱ्याचदा आपल्याकडं हे वॉलेट नसतं, त्याच्यामुळे आपण क्रिएट न्यू वॉलेटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरे 2 ऑप्शन्स विचारले जातात की तुम्हाला ह्याचा जो बॅकअप आहे म्हणजे भविष्यात जर तुम्ही मोबाईल चेंज केला किंवा तुम्हाला वॉलेट डिलीट झालं तर ते कसं परत रिट्राईव्ह करायचं, ह्यासाठी 2 ऑप्शन्स असतात, एक व्हाया ईमेल किंवा मॅन्युअली. तर जनरली आपला ईमेल रोजच्या वापरात असतो आणि त्या संदर्भात पासफ्रेज विसरणं किंवा पासवर्ड विसरणं असं होत नाही. त्याच्यामुळं शक्यतो बॅकअप व्हाया ईमेल हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आपला ईमेल त्याच्यामध्ये टाकायचा. तो मी आता टाकतो आहे. तो टाकल्यानंतर आपण कंटिन्यू करतो. यावेळेस हे जे ॲप आहे वॉलेटचं ते तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस कन्फर्मेशनसाठी एक OTP तिथं पाठवलेला असतो. तो OTP आपल्याला मेलवरती येतो. तर हा जो OTP आहे तो मी माझ्या मेलवरून कॉपी केलेला आहे आणि तो इथे मी पेस्ट करतो. तर हा पेस्ट केल्याबरोबर तुम्हाला असा मेसेज येईल की तुमचं वॉलेट सक्सेसफुली बॅकअप झालेलं आहे, तुमच्या ईमेलला ते कनेक्ट झालेलं आहे. आता ह्यानंतरची जी पुढची स्टेप असते ती असते की टॉन स्पेसमध्ये, कारण हा जो पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे तो टॉन ब्लॉकचेनवरती आधारित असल्यामुळं या वॉलेटमध्ये दुसरं एक फीचर आहे की टॉन स्पेस, की जिथं तुमचे कॉईन्स डिपॉझिट होऊ शकतात. तर व्ह्यू टॉन स्पेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो पुन्हा विचारतो की हा जो AIX हॅश प्रोजेक्ट आहे तो तुमच्या टॉन स्पेसमध्ये कनेक्ट करण्याची परमिशन मागतो. तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करायची किंवा कनेक्ट म्हणायचं इथे. ते म्हटल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल कनेक्ट झालेल्याचा मेसेज येईल. त्यानंतर इथे परत तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या इंटरफेसवरती वॉलेट कनेक्ट करायचा एक ऑप्शन येतो. तिथेही तुम्ही त्याला कनेक्ट म्हणायचं आहे. पुन्हा तुम्हाला हा मेसेज येईल की तुमचं टेलिग्रामचं वॉलेट त्याला कनेक्ट करायचं आहे म्हणून. तर तेही तुम्ही कनेक्ट करा. पुन्हा एकदा कनेक्ट म्हणूयात आणि त्याच्यानंतर खाली हे सक्सेसफुली कनेक्ट झालेलं आहे. तर ओके म्हणून क्लिक केल्यानंतर आता तुमचा हा जो इंटरफेस आहे या मायनिंग ॲपचा तो तुम्हाला दिसेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे तुमचा ID क्रिएट झालेला दिसेल. तुमचा इनिशियल हॅश रेट जो आहे तो 100 हॅश पर सेकंड्स अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट मायनिंगवरती क्लिक केल्यानंतर ॲक्च्युअल मायनिंग स्टार्ट होईल. आता ही जी मायनिंग आहे ह्या मायनिंगमध्ये जर नॉर्मल फ्रीमध्ये मायनिंग करायचं असेल तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टींच्या आधारे फ्री मायनिंग तुमचं होत राहतं. याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पहिला आहे कम्प्युटिंग युनिट, की ज्याच्यामध्ये तुमचा हॅश रेट जो आहे मायनिंगचा तो हॅश पर सेकंड्स किती आहे. आता ह्याच्यामध्ये जेवढा तुमचा हा जास्त असेल तेवढेच जास्त तुमचं टोकन्स माइन होणार आहेत. आणि दुसरं जे आहे ते न्यूरल नेटवर्क आहे. त्या न्यूरल नेटवर्कमध्ये जेवढे तुम्ही रेफरल तुमचे होतील तेवढे तुम्हाला त्याच्या पर्सेंटेजमध्ये हॅश रेट बूस्ट होणार आहे. तर आपण आता सुरुवातीला पाहूयात की
तिसरी जी फॅक्टर आहे ती आहे एनर्जी. हे सगळं कम्प्युटिंग युनिट, न्यूरल नेटवर्क आणि तुमची एनर्जी, जर हे एनर्जी प्रत्येक वेळेस कन्झ्युम केली जाते, तुमचं जे मायनिंग केलं जातं त्यासाठी ही खालची जी एनर्जी आहे 10,000/10,000 जी दिलेली आहे ती एनर्जी कन्झ्युम करून त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला हे कॉईन्स बॅलन्सच्या इथं क्रेडिट करता येतात किंवा क्लेम करता येतात. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस मायनिंग ॲप्लिकेशनचे जर फीचर तुम्ही पाहिले तर AIX इथे जर खाली जे बॉटमला 4-5 कॅप्शन्स दिसतात, त्या AIX या कॅप्शनमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिलेली आहे की ते AIX प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय आहे. तर याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी माहिती दिली आणि त्याच्याबरोबर त्याचं एक टोकन मॉडेल पण दिलेलं आहे. या मॉडेलमध्ये तुम्हाला दिसेल की या पर्टिक्युलर प्रोजेक्टचे जे टोकन्स आहेत ते 100 बिलियन म्हणजे जवळपास 10,000 कोटी टोकन्स यांच्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहे किंवा ते अवेलेबल होणार आहेत. आणि जे मायनिंगचं सेशन आहे तो सेशन 3 इयर्स चालणार आहे. म्हणजे 3 इयर्स या प्रोजेक्टची मायनिंग चालणार आहे आणि त्याचं ओव्हरऑल 45%ची त्यांनी रिलीज आहे टोकनची ती 3 इयर्समध्ये करणार आहेत. तसंच बेटा टेस्टिंग, इकोसिस्टम फंडसाठी त्यांनी काही टोकन्स रिझर्व ठेवलेले आहे. तर यामध्ये तुम्ही त्याची माहिती रीड करू शकता. तसंच ज्यावेळेस तुम्ही याच्या रोडमॅपवरती क्लिक कराल तर त्यांचा जो रोडमॅप आहे तो आत्ता सुरुवातीला 2025ला फेबमध्ये त्यांनी प्रोजेक्टची स्टार्ट केली आहे आणि मार्चमध्ये साधारण त्यांचं बीटा टेस्टिंग आणि AI मायनिंग त्यांनी लॉन्च केले. आणि जो पुढचा जो रोडमॅप आहे दॅट इज इनकम्प्लीट आहे, पेंडिंग आहे आणि तो जवळपास 2028पर्यंत ते प्रोग्रेस करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरा जो सेक्शन आहे फ्रेंड्स सेक्शनमध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये अशी माहिती बघायला भेटते की जे तुम्ही तुमचं एक लिंक तयार होते, रेफरल लिंक, आणि ती तुम्ही शेअर करू शकता, ट्विटरवरती शेअर करू शकता, तुमच्या फ्रेंड्सला टेलिग्रामवरती शेअर करू शकता, किंवा जर तुम्हाला वाटलं की मला व्हॉट्सअपला शेअर करायचं तर सिम्पली तुम्ही इथून कॉपी म्हणून तुमची लिंक जी आहे ती व्हॉट्सअपवरती पण सहजरित्या शेअर करू शकता. त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे या प्रोजेक्टचा तो बूस्ट सेक्शन आहे. तर या बूस्टमध्ये तुम्हाला दररोज काही टास्क दिले जातात. ते टास्क इथे अवेलेबल होतात. तर त्या प्रमाणात तुम्ही जर त्या टास्कचे जे ॲड आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेगळ्या त्यांच्या प्रमोशन वेबसाईटला व्हिजिट करता. त्या दरम्यान जी तुमची त्यांनी कोट केलेली जी एनर्जी असेल ती एनर्जी तुम्हाला तुमच्या मायनिंग ॲपमध्ये ॲड होते पुढचं मायनिंग करण्यासाठी. तर याच्यामधलं जे दुसरं फीचर आहे ते आहे स्कॅनचं. तर ह्या स्कॅनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत की आता सध्या बघा टोटल मायनर्स जे आहेत ते 3,48,000 आहे. टोटल हॅश रेट जो आहे प्रत्येक ब्लॉकचा तर तो 66.13 मिलियन हॅश पर सेकंड्स अशा हिशोबाने आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टचं जे मायनिंग आहे ते 3 तारखेला सुरू झाले आणि आत्तापर्यंत जे काय मायनिंग केलेले जे कॉईन्स आहेत ते साधारण 100 कोटीच्या आसपास, आणि इन्व्हिटेशन रिवॉर्ड जे ह्या प्रोजेक्टमार्फत दिले जातं ते साधारण 13 कोटीच्या आसपास दिले जातं. तर याच्यामध्ये जे रिवॉर्ड्स तुम्हाला मिळतात ते असे येलोमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. प्रत्येक ब्लॉकला तुमच्या कम्प्युटिंग पॉवरनुसार जे काही मायनिंग होतं तुमचं ते इथे रिवॉर्ड्समध्ये रिफ्लेक्ट होतं. त्याच्यानंतर इथं तुम्ही टॉप मायनर्सची यादी बघू शकता. त्याच्यानंतर जे कोणी टॉप हॅश रेट्स आहेत ते पाहू शकता. तर अशा पद्धतीने साधारण या प्रोजेक्टची डिझाईन आहे. खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट वाटला. आणि याबरोबर ह्याच्यामध्ये जे आहे ते जे फ्री व्हर्जन आहे त्याच्यामध्ये जे डिफॉल्ट गोष्टी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला जे काही रिवॉर्ड्स आहेत ते मिळतील. पण जर तुम्हाला हॅश रेट, कम्प्युटिंग युनिटचा हॅश रेट जर वाढवायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे ऑप्शन्स आहेत की जिथे तुम्हाला त्यांचे ठरवलेले काही प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्समध्ये जर तुम्ही त्यांना टॉन सेंड केले तर त्या प्रमाणात तुमचा जो रेट आहे तो वाढणार आहे. तर त्याच्या डिटेल्स पण त्यांनी त्या ह्याच्यामध्ये दिल्या आणि तुम्हाला एक स्टेप्स अशी वाढवत जायला लागते. त्यानंतर तुम्हाला ते हॅश रेट वाढतो. तसंच न्यूरल बूस्टमध्ये पण तो कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला कोणाला रेफर नसेल करायचं तर तुम्हाला त्या पद्धतीने त्यांना टॉन्स ॲज अ फी म्हणून पेड करायला लागतील. त्यानंतर तुम्हाला ते पुढचे बूस्ट जे आहे हॅश रेटमध्ये ते अवेलेबल होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये अजून एक जे त्यांनी प्रमोशनसाठी एक विन 5,000 टॉन फ्रीडमचा एक प्रोमो त्यांनी लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये एक लॉटरी टाईप तुम्हाला तिकीट्स अवेलेबल होतात की जी तुम्ही जर रेफर केले, एका रेफरला साधारण 2 तिकीट्स अवेलेबल होतात. सुरुवातीचं ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करता तुम्हाला 1 टाइम्स इथं दिसत असेल ते तुम्हाला अवेलेबल होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्टार्ट कराल तर इथं जो टाइम्स 1 जे लिहिलेलं आहे त्याच्या तो तुम्हाला एक तिकीट अवेलेबल झालेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्टार्ट म्हणता त्यावेळेस तो ॲटो प्ले करतो आणि तुम्हाला जे काय रिवॉर्ड्स जे काय होतात ते इमिजिएटली तुमच्या जे काय तुमची प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये क्रेडिट होतात. आता सध्या AIX 100+100 असं भेटलेलं आहे. तर ते हे जे टोकन आहेत ते अवेलेबल झालेलं आहे या लॉटरीमध्ये. आता पुन्हा जर तुम्हाला हे जास्त तिकीट्स हवे असतील तर तुम्ही जास्त फ्रेंड्सला इन्व्हाइट करून प्रत्येक फ्रेंडला 2 टाइम्स म्हणजे 2 तिकीट्स अवेलेबल होऊ शकतात. सपोज तुम्ही 2 तुमच्या मित्रांना रेफर केलं, त्यांनी जर मायनिंग स्टार्ट केलं तुम्हाला 4 तिकीट्स अवेलेबल होतात. अशा हिशोबाने तुम्ही तेवढ्या वेळा हा जो इव्हेंट आहे तो प्ले करू शकता. म्हणजे जॅकपॉटच्यासाठी तुमच्या तिकीट्स अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला तेवढ्या टाइम्स अवेलेबल होऊ शकतं. तर असा एक सर्वसाधारण याचा ओव्हरव्ह्यू आहे. याच्यामध्ये तुम्ही फ्री पण माइन करू शकता आणि तुम्ही काही टॉन्स पे करून त्यांच्या स्कीमप्रमाणे तुम्ही ह्या कम्प्युटिंग युनिटचा रेट वाढवून जास्तीत जास्त कॉईन्स माइन करू शकता. याच्या पुढे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये एक जे 18 एप्रिलला जे टोकन आपण स्वॅप करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल
सध्याच्या कंडिशनमध्ये जो तुम्हाला बॅलन्स शो होता, आता आपल्याला जो जॅकपॉटमध्ये जो बॅलन्स अवेलेबल झाला, तर तुम्ही जर क्लेम या बटनवरती क्लिक केलं तर द क्लेम फीचर विल बी अवेलेबल आफ्टर द बीटा टेस्ट एंड्स, म्हणजे 20 डेज 4 आवर्स असा जो काही मेसेज दाखवतो तर त्यांनी तो क्लॉक स्टार्ट केलेला आहे की त्यावेळेस तुम्ही ह्या टाईम आल्यानंतर किंवा 18 तारखेला जे काही टाईम अवेलेबल होईल त्याच्यामध्ये तेवढ्या वाजता तो तुम्ही क्लेम करू शकता. याच्यानंतर जे बूस्ट सेक्शन आहे त्याच्यामध्ये आता बघा तुम्हाला अनेक सारे टास्क अवेलेबल आहेत की जे तुमची मायनिंग एनर्जी जी वाढवायची आहे ते ह्या अनेक टास्कमधून तुम्ही पर्टिक्युलरली तिथं व्हिजिट करून तुम्ही तिथं क्लेम करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही हे न करता क्लिक करून जस्ट व्हिजिट केलं आणि बॅकला गेला तर तुमच्या लक्षात येईल की इथं ती तुमची एनर्जी वाढलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जेवढे मॅक्सिमम टास्क कंप्लीट करू शकाल तेवढ्या टास्क एवढी एनर्जी तुमच्या मायनिंग एनर्जीसाठी क्रेडिट होऊ शकते. आता टास्कच्या शेजारी जे मोर बटन आहे तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर त्यांचे जे काही प्लॅनिंग्स आहेत की स्वॅप करायचं आहे, डिसेंट्रलाइज फायनान्स, लिक्विडिटी पूल स्टेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. जर तुम्ही स्वॅपवरती क्लिक केलं तर तुम्हाला इंटरफेस येईल की कमिंग सून, म्हणजे हे जे स्वॅप फीचर जे आहे ते स्टार्ट होणार आहे ते 20 दिवसानंतर म्हणजे 18 एप्रिलला ते स्टार्ट होणार आहे. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही काही कॉईन्स माइन केले तर तुम्हाला ज्यावेळेस ह्या स्वॅपमध्ये स्वॅप करायचे आहेत त्यावेळेस मात्र तुम्हाला जी काही स्वॅप करताना तुम्हाला हे कॉईन्स टॉन्सच्या बदल्यात स्वॅप करता येतात. म्हणजे तुमच्याकडे AX असतील तर तुम्हाला टॉन क्रेडिट होऊ शकतात. तर हे जे स्वॅप फीचर आहे ते ब्लॉकचेन बेस्ड असल्यामुळं तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी काही थोड्या पर्सेंटेजमध्ये किंवा काही रुपयाचे टॉन्स हे तुमच्या वॉलेटमध्ये असणं गरजेचं आहे. तर हे जर तुम्हाला टॉन्स परचेस करायचे असतील तर वॉलेटमध्ये जसं ट्रस्ट वॉलेट असतं तसे फीचर्स ह्याही टेलिग्राम वॉलेटमध्ये अवेलेबल आहेत की जे तुम्हाला सेंड, रिसीव्ह किंवा एक्सचेंज असं करू शकतात. परंतु जर तुमच्या एखाद्या एक्सचेंजवरती टॉन असतील तर तुम्ही इथं डायरेक्टली इथं रिसीव्ह करू शकता किंवा तुम्हाला इथं P2P मार्केटचं एक ऑप्शन अवेलेबल आहे. या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथंही बायर्स आणि सेलर्स असतात. तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीचा जो कॉईन आहे तो तिथे टाकून त्याची काही जे मार्केट रेट चालू आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही खरेदी करू शकता. यासाठी एक कंडिशन आहे की बाबा तुम्हाला KYC करावं लागतं, पेमेंट मेथड्स ॲड करावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बाय करू शकता. ते बाय केल्यानंतर हा जो वॉलेट आहे तो जनरल वॉलेट आहे आणि या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी तुम्हाला तो जो बॅलन्स आहे टॉनचा बॅलन्स तो तुमच्या टॉन स्पेसमध्ये असणं गरजेचं आहे. तर ह्या टॉन स्पेसमध्ये आणण्यासाठी सिम्पल प्रोसिजर आहे. जस्ट तुम्ही ह्याच्यामध्ये डिपॉझिट म्हणू शकता, त्या वॉलेटमधून या वॉलेटमध्ये तुमचं ट्रान्सफर होऊ शकतात. जे कॉईन्स तुम्ही तिथं परचेस केले त्या ट्रान्सफर फ्रॉम वॉलेट म्हणल्यानंतर एक छोटी नेटवर्क फीस देऊन त्या टॉन स्पेसमध्ये तुमचे जे काही टॉन्स आहेत ते अवेलेबल होऊ शकतात. तर सर्वसाधारणपणे हा जो प्रोजेक्ट आहे मला इंटरेस्टिंग वाटला आणि याच्याबद्दल एक डिटेल माहिती द्यावी असं वाटलं म्हणून हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. याच्यानंतर तुम्ही त्यांच्या ॲपला जाऊन रीड करून अभ्यास करून स्वतःचा निर्णय घेऊ शकता आणि जर तुम्हाला रेफरल लिंक हवी असेल तर मी पाठवलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही वापरू शकता. और अदरवाईज तुमच्या मित्रांनी कुणी ऑलरेडी हे मायनिंग केलेलं असेल सुरू तर त्यांचीही तुम्ही रेफरल लिंक वापरून मायनिंग स्टार्ट करू शकता. तर धन्यवाद.